मित्रांनो, आताच्या टॉपिकमध्ये आपण बघतोय की सरासरी. सरासरी म्हणजे काय तर सर्व घटकांची एकूण बेरीज छेद एकूण संख्या. यावरची काही उदाहरणे आत्ताच्या आपण लेक्चरला बघितली, तर त्यातीलच काही उदाहरणे आता आपण बघूया. तर आता आपलं पहिलं उदाहरण आहे बघा, कोणत्या पाढ्यातील सर्व संख्यांची सरासरी 33 येईल. तर यासाठी काय सूत्र वापरावं तर बघा, पहिल्यांदा आपल्याला सूत्र काय येईल, पाढा बरोबर काय येणार बघा, सरासरी गुणिले 2, सरासरी गुणिले 2 छेद 11. एखादा कुठला तरी पाढ्यातला आपल्याला जर समजा सरासरी काढायची विचारली, म्हणजे बघा कोणत्या पाढ्यातील सर्व संख्यांची सरासरी 33 येईल. मग आपल्याला पाढे तर खूप संख्या अमर्यादित असल्यामुळे पाढे हे सुद्धा काय आपल्याकडे अमर्यादित आहेत. कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार केला की तुम्हाला काय मिळणार, पाढा मिळणार. त्यामुळे आपण नक्की सांगू शकत नाही की कोणत्या संख्येतील पाढ्यांची संख्या सरासरी 33 येईल. मग त्यासाठी काय सूत्राचा वापर आला. मग सूत्र आपल्याला काय सांगतं, पाढा बरोबर सरासरी गुणिले 2 छेद 11 असं आपल्याला काय मिळालं, सूत्र मिळालं. मग आपण आता इथे करूया, ते सरासरी किती येईल, 33 गुणिले 2 छेद किती येणार 11 बरोबर. इथे किती येणार, 33 दुणे 66 छेद 11 बरोबर किती येणार 6. म्हणजे इथे आपल्याला काय मिळालं, अगदी थोडक्यात काही सेकंदामध्ये आपल्याला उत्तर मिळालं की 6. म्हणजे इथे काय येणार, कोणत्या पाढ्यातील तर 6च्या पाढ्यातील. 6च्या पाढ्यातील सर्व संख्यांची सरासरी किती येणार, 33 येणार असं आपण सहजपणे सांगू शकतो. सूत्र बघा काय, कोणत्या पाढ्यातील असं विचारलं तर आपण एकच प्रश्न लक्षात ठेवायचा की पाढा म्हणजे काय, हे सूत्र लक्षात ठेवायचं. पाढा बरोबर सरासरी गुणिले 2 छेद काय येणार 11. या सूत्रामध्ये आपण पाढा बरोबर काय केलं तसंच ठेवला, पाढा बरोबर सरासरी आपल्याला दिलेली असणार. असं किंवा होणार नाही की कुठल्याच उदाहरणामध्ये तुम्हाला कुठलीच गोष्ट दिलेली नसेल. एक वेळ सरासरी दिलेली असेल, लहान संख्या दिलेली असेल, मोठी संख्या काढायला सांगितली जाईल, किंवा काही नाही काही तुम्हाला एखादी माहिती दिली जाईल आणि त्यावरून तुम्हाला दुसरी माहिती काढायची असेल, तर त्यावेळी काय सूत्राचा वापर केला जातो. ज्या गोष्टीची माहिती काढायची ते सूत्र आपण डाव्या बाजूला लिहायचं, उरलेली सगळ्या संख्या उजव्या बाजूला लिहायच्या. मांडणी व्यवस्थित केली की आपल्याला सूत्राचा वापर करून उत्तर काढण्याला काहीच कठीण नाही आहे. हे आपण अगदी सहज करू शकतो. तर हे उदाहरण आता बघितलं. पुढचं उदाहरण बघा, कोणत्या असंच प्रकारचं उदाहरण आहे, फक्त संख्या वेगळी आहे. कोणत्या पाढ्यातील सर्व संख्यांची सरासरी किती येणार, 165 येईल, 165 येईल असं आपल्याला उदाहरण विचारलं आहे. मग आता इथे आपण काय करणार बघा, आपलं सूत्र तेच, पाढा बरोबर 2 गुणिले सरासरी छेद 11. हे 11 मी काय घेतले, सूत्र आहे ते. जसं 1 अधिक 1 बरोबर 2 असं आपण का आलं असं म्हणू शकत नाही ना, तसंच ते जसं ठरलेलं आहे तसंच हे ठरलेलं आहे. पाढा बरोबर 2 गुणिले सरासरी छेद 11. मग आपण काय करायचं, ह्यामध्ये सरासरी किती येणार 165 येईल, म्हणजे 2 गुणिले 165 छेद काय येणार 11 बरोबर. तर मी यांचा गुणाकार केला, 165 गुणिले 2 तर काय येणार 5 दुणे 10, 10 0 हातचाला 1, 6 दुणे 12 आणि 1 13, 13 3 काय येणार हातचाला 1, 2 के 2 आणि 1 3, 330 भागिले किती येणार 11 बरोबर. म्हणजेच इथे काय येणार 11 त्रिक 33 आणि शून्याला 0. म्हणजे इथे मला काय मिळालं, अगदी काही सेकंदामध्ये उत्तर मिळालं की 30च्या पाढ्यातील सर्व संख्यांची सरासरी 165 येईल. म्हणजेच थोडक्यात काय, आता इथे आपल्याला असा प्रश्न फिरवून समजा विचारला, इथे तुम्हाला दिलं 30च्या पाढ्यातील सर्व संख्यांची सरासरी काढा. तर आपण काय म्हणणार बघा, मगाच्या नियमाप्रमाणे 30च्या पाढ्यातील सर्व संख्यांची सरासरी काढा. मग काय म्हणणार आपण, 30 गुणिले पाढ्यातील संख्या किती, 30 गुणिले 10 300, 30 अधिक 300 छेद 2 असं करणार. म्हणजे आपल्याला इथे किती मिळणार, 30च मिळणार. म्हणजे काय, आपल्याला प्रश्न फिरवून जरी विचारला तरी उत्तर काढता आलं पाहिजे बरोबर. आपण मगाच्या उदाहरणामध्ये काय बघितलं की एखादा तुम्हाला पाढा दिला असेल आणि त्याची सरासरी काढायला सांगितली. म्हणजे उदाहरण काय बघितलेलं आपण, 6च्या पाढ्यातील सर्व संख्यांची सरासरी किती येणार. तर आपण काय केलं, पहिल्यांदा लहान संख्या घेतली, मोठ्यात मोठी संख्या 6च्या पाढ्यातील कुठली 60, 6 अधिक 60ची काय केली बेरीज केली, भागिले 2 केलं, आपल्याला उत्तर मिळालं. तसंच इथे बघा काय, आपल्याला समजा असं दिलं, इथे 30 उत्तर आपल्याला शोधलं आपण, पण समजा प्रश्न फिरवून दिला 30च्या पाढ्यातील सर्व संख्यांची सरासरी किती येईल. तर काय करायचं, 30 गुणिले 10 किती येणार 300, 330 झाले, भागिले काय करणार 2 करणार, उत्तर किती येणार 330 भागिले काय करायचं, म्हणजे आपल्या इथं उत्तर काय आलं 30. मग आपल्याला काय येणार इथे
प्रश्न काय विचारलेला, कोणत्या पाढ्यातील सर्व संख्यांची सरासरी 165 येईल? तर काय येणार, 30च्या पाढ्यातील सर्व संख्यांची सरासरी 165 येईल. सरासरी म्हणजे काय, एकूण संख्यांची बेरीज करतोय आपण, म्हणजे 30च्या पाढ्यातील एकूण संख्यांची बेरीज करणार म्हणजे काय, 30 अधिक 60 अधिक 90 अधिक 300 पर्यंत जाणार आपण. अशा प्रकारे उदाहरणं सोडवू शकतो. तर आता पुढचं उदाहरण बघा काय आहे. कोणत्या 12च्या पट्टीतील किती संख्यांची सरासरी, 12च्या पट्टीतील कोणत्या संख्यांची सरासरी 126 येईल? 12च्या पट्टीतील किती संख्यांची सरासरी 12च्या पट्टीतील किती संख्यांची सरासरी 126 येईल असं आपल्याला विचारलं. उदाहरणामध्ये काय विचारलं आहे, 12च्या पट्टीतील म्हणजे 12च्या पट्टीतील म्हणजे 12च्या पाढ्यातील किती संख्यांची सरासरी 126 येईल. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे, किती संख्यांची म्हणजे 1 संख्यांची सरासरी, 2 संख्यांची, 3 संख्यांची, किती संख्यांची येईल ते आपल्याला शोधायचं आहे. मग यासाठी सूत्र बघा इथे पहिल्यांदा 12च्या पट्टीतील किती संख्यांची, म्हणजे इथे काय येणार फरक बरोबर काय येणार पट बरोबर काय येणार सरासरी बरोबर. इथे काय दिलं आहे तुम्हाला 126 दिलेली आहे, सरासरी काय दिलेली आहे 126. मग आपल्याला सूत्र इथे काय वापरावं लागणार बघा, सरासरी बरोबर सूत्र काय येणार 2 गुणिले सरासरी बरोबर सरासरी गुणिले 2 वजा फरक आणि या पूर्ण भागाकाराला काय येणार भागिले फरक. आपलं सूत्र बघा लक्षात ठेवा, 12च्या पट्टीतील किती संख्यांची सरासरी 126 येईल असं आपल्याला विचारलं आहे. किती संख्यांची सरासरी 12च्या पट्टीतील म्हणजे त्यावेळी काय करायचं आपण फरक म्हणजेच काय पट म्हणजेच काय सरासरी. आपल्याला किती दिली आहे 126 दिली आहे. पट्टीतील म्हणजे पाड्यातील संख्या म्हणून इथे लिहिला पट. फरक म्हणजे काय 12च्या पट्टीतील म्हणजे 12च्या अंतराने संख्या काय होतात वाढत जातात म्हणून मी इथे फरक लिहिला. प्रत्येक संख्येमध्ये काय होतो 12चा फरक येतो म्हणूनच फरक बरोबर पट बरोबर सरासरी किती दिली 126 दिली. मग आपल्याला काय करायचं आहे त्याची सरासरी किती येईल ती दिलेली आहे. किती संख्यांची बेरीज आपल्याला 126 येईल पट्टीतील ते काढायचं आहे. मग इथे सरासरी बरोबर मी सूत्र काय लिहिलं सरासरी बरोबर सरासरी गुणिले 2 वजा फरक सरासरी गुणिले 2 वजा फरक भागिले फरक. फरक म्हणजे काय इथे तुमची संख्या कुठली दिलेली आहे 12 ती संख्या लिहायची फरक म्हणजे ती. कारण फरक म्हणजे काय 12च्या पट्टीतील पट म्हणजे घेताना आपण काय करतो त्याच संख्येने पुढे वाढवत जातो. म्हणजे 12ची पट घ्यायची असेल तर 12ची दुसरी पट म्हणजे किती येणार 12 अधिक 12. 12ची तिसरी पट म्हणजे किती येणार पट म्हणजे काय त्या संख्येने 2-3 वेळा गुणणे. तिसरी पट म्हणजे काय 12 गुणिले 12 म्हणजेच काय 12 गुणिले 3 म्हणजे 12ची तिसरी पट. तसंच फरक बरोबर काय आता समजा 24 आणि 12 घेतले तर मला त्याच्यामध्ये फरक किती मिळणार 12चा मिळणार. 36 आणि 24 घेतले मला फरक कितीचा मिळणार 12चा मिळणार. म्हणजे एखाद्या संख्येनंतर जर पुढची संख्या येत असेल तर त्या 2 संख्यांमधला फरक म्हणजेच काय त्याची पट असते. म्हणजेच काय फरक बरोबर पट बरोबरच काय त्याची दिली आहे सरासरी दिलेली आहे 126. आणि आपल्याला काय करायचं आहे किती 12च्या पट्टीतील किती संख्यांची सरासरी येईल 126 ते आपल्याला शोधायचं आहे. मग आपण काय करायचं सूत्रामध्ये 126 बरोबर सरासरी गुणिले 2 वजा फरक आणि पूर्ण ब्रॅकेटचा फरक भागिले फरक. मग आपण सूत्रामध्ये किमती ठेवूया. मग काय येणार 126 गुणिले 2 वजा इथे फरक किती दिला आहे तुम्हाला फरक म्हणजे च्या पट्टीतील संख्या किती येणार 12 ह्या पूर्ण ब्रॅकेट आणि भागिले काय येणार 12. मग इथे बघा 126 गुणिले 2 126 गुणिले 2 किती येणार 6 दुणे 12 12 2 हातचाला 1 2 दुणे 4 आणि 5 आणि 2 वजा 12 बरोबर आणि भागिले 2.
आता आपण काय करायचं, पहिल्यांदा यांची काय करायची, वजाबाकी करून घ्यायची आणि नंतर 12ने भागायचं. कारण इथे बघा तुम्ही जर पदावलीचा नियम बघायला गेला तर पहिल्यांदा कंस, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी असा नियम आहे. इथे भागाकाराची क्रिया असली तर इथे काय आहे, पहिल्यांदा तुमचा कंस आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही भागाकाराची क्रिया न करता कंसामध्ये जरी वजाबाकी असली आणि बाहेर जरी भागाकाराची क्रिया असली तरी तुम्ही इथे पहिल्यांदा काय करायचं, कंस सोडून घ्यायचा, ब्रॅकेट. त्यामुळे इथे काय करणार, पहिल्यांदा तुम्ही 252 वजा 12 किती येणार, इथे 240 आणि इथे काय करणार, भागिले 12. पदावली सोडवायचा नियम लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं हे उदाहरण सोडवताना चुकणार नाही. आपण काय केलं, इथे सरासरी गुणिले 2 वजा फरक आणि पूर्ण कंसाचा फरक, बरोबर. मग इथे काय करणार, सरासरी किती दिलेली आहे, 126 गुणिले 2 वजा 12 भागिले 12. मग आपण काय करणार, पहिल्यांदा हा कंस सोडवून घेणार. कंस सोडवला 252 म्हणजे 126 गुणिले 2 252 वजा 12 भागिले 12. मग आपण काय करणार, हा पहिल्यांदा कंस सोडवून घेणार. अजूनही इथे आपला कंस गेलेला नाही आहे. मग हा कंस पहिल्यांदा सोडवला म्हणजे 252 वजा 12 किती मिळाले, 240 मिळाले. कंस आपला सुटला भागिले 12. मग इथे काय कसं करायचं, 12ने 24ला भागलं तर किती येतं, 12 दूने 24 20 येतं. म्हणजे काय येणार, इथे 12च्या पट्टीतील 20 संख्यांची सरासरी 126 येईल. अशा प्रकारे सहज सोपं उदाहरण सोडवू शकतो. आपल्याला हे उदाहरण बघितल्यानंतर कठीण वाटतं की कुठलं सूत्र वापरायचं किंवा तिथे काय करायचं, आपल्याला नक्की अशा वेळी आठवत नाही. मग काय करायचं, अशा प्रकारची 10-15 उदाहरणं जेव्हा तुम्ही सोडवून बघाल तेव्हा तुमचं हे सूत्र अगदी डोक्यामध्ये फिट बसेल की सरासरी बरोबर काय करायचं, सरासरी गुणिले 2 वजा फरक, त्याला ब्रॅकेट घालायचं पूर्ण, भागिले फरक. असं जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला काय मिळणार, योग्य उत्तर मिळणार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जर तुम्ही पदावली सोडवताना कुठेही चुका करायच्या नाहीत. जसा पदावलीचा नियम आहे तसंच जर तुम्ही करत गेला तर कुठेही उत्तर चुकण्याचे संधी तुम्हाला मिळणार नाही. उत्तर हे तुमचं नेहमी बरोबरच येणार. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं उदाहरण सोडवताना. आता अजून एक त्या प्रकारचं उदाहरण बघूया. 6च्या पट्टीतील, आता बघा अशा प्रकारचं उदाहरण आहे. 6च्या पट्टीतील किती संख्यांची सरासरी 48 आहे. 6च्या पट्टीतील किती संख्यांची सरासरी 48 आहे, बरोबर. आता मग आपण काय करायचं, 6च्या पट्टीतील किती संख्यांची सरासरी, सरासरी म्हणजे काय, सर्व घटकांची बेरीज भागिले एकूण संख्या. 6च्या पाड्यामध्ये 48 येतात हे आपण सहज सांगू शकतो, पण आपल्याला काय करायचं आहे, इथे सरासरी शोधायची आहे. आणि सरासरी म्हणजे काय, 6च्या पाड्यातील आता इथे शोधायची आहे. 6च्या पाड्यातील म्हणजे थोडक्यात पट्टीतील, 6च्या पट्टीतील किती संख्यांची सरासरी 48 येईल असं विचारलं आहे. मग आपल्याला सहज 6च्या पाड्यात 48 येतात आपण सहज सांगू शकलो असतो, पण किती इथे सरासरी काढायची आहे आणि किती संख्यांची सरासरी 48 येणार असं विचारलं आहे. म्हणून आता आत्ताचं सूत्र वापरायचं. किती संख्यांची म्हणजे आपल्याला थोडक्यात काय, पाढा शोधायचा आहे. पाढा बरोबर 2 सरासरी, सूत्र लिहून घ्यायचं, सरासरी गुणिले 2 वजा सरासरी गुणिले 2 वजा काय येणार, फरक. आणि ह्याला काय करायचं, पूर्ण ब्रॅकेट घालायचं आणि इथे काय करायचं, भागिले फरक. फरक बघा इथे तुम्ही दोनदा वापरता, एकदा वजाबाकीमध्ये एकदा भागाकारामध्ये. दिलेल्यामध्ये काय करायचं, तुमच्या किमती ठेवून घ्यायच्या. सरासरी इथे काय दिली आहे 48 गुणिले 2 वजा फरक किती आहे 6. ह्या पूर्णाला ब्रॅकेट घातलं, भागिले किती येणार 6. आता इथे 6 आहेत, इथे 6 आहेत, 6 भागिले 6 एक करायचं नाही. पहिल्यांदा काय करायचं, तुमचं ब्रॅकेट जो कंस आहे तो सोडवून घ्यायचा. म्हणजे इथे किती येणार 48 दुने 96 भागिले 6. ह्याला पूर्ण ब्रॅकेट घातलं, भागिले 6, बरोबर. 96 मधून किती येणार, 96 वजा 6 भागिले 6. 96 वजा 6 किती येणार 90 भागिले 6, बरोबर. मग इथे मी किती येणार 90 भागिले 6 माझं किती येणार 6. आणि इथे 90 आहेत. 6ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येला 2ने व 3ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 6ने निश्चित भाग जातो. मग 2च्या कसोटीमध्ये परत काय आलं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यातले अंक असतात त्या संख्येला 2ने भाग जातो. आणि 3ची कसोटी काय सांगते, ज्या तुम्हाला संख्या दिलेली असतील त्या पूर्ण संख्येला, तुम्हाला समजा 3 अंकी संख्या दिली तर 3 अंकी संख्येतला प्रत्येक अंकाची जर बेरीज केली आणि त्या जर संख्येला 3ने भाग गेला तर काय तुमच्या येणाऱ्या संख्येला 3ने भाग जाईल. मग 6ने जर भाग घालवायचा असेल, आता 90 ही कशी आपल्या अगदी जवळची संख्या आहे. जरी ते तुम्हाला 9999 दिलं असतं आणि 6 दिला असता तर तुम्हाला भागाकार करायला वेळ लागणार होता. आणि ते पूर्ण उत्तर येतं की अपूर्णांक येतं हे परत विचार पडला असता, तुम्हाला प्रश्न पडला असता.
मग काय करणार आपण, 6ची कसोटी वापरायची. ते मग डायरेक्ट सांगू शकतो की 6ने 90ला पूर्ण भाग जातो. मग आपण भागाकाराची क्रिया केली तर इथे किती मिळणार, 15 संग 90 आपल्याला माहिती आहे. मग इथे काय लिहिणार 15. म्हणजे आपल्याला काय मिळणार बघा, म्हणजे इथे थोडक्यात 6ची कसोटी वापरली मी 90ला भाग देण्यासाठी, म्हणजे जातो की नाही हे बघण्यासाठी. तर काय होतं, 0 आहे म्हणजे 2ने भाग जातो आणि बेरीज दोघांची किती येते, 9 अधिक 0 बरोबर किती येते 9. म्हणजे इथे 6च्या कसोटीचा वापर होतो. थोडक्यात काय, 6ची कसोटी सोडवण्यासाठी तुम्हाला काय लागतं, 2 आणि 3ची कसोटी वापरावी लागते. म्हणजे बघा सरासरी हा उदाहरणामध्ये टॉपिकमध्ये धड्यामध्ये आपण काय करतो, मागच्या सगळ्या गोष्टी शिकल्या आहेत त्याची ह्याच्यामध्ये रिव्हिजन केली जाते. म्हणजे बघा तुमचा जर मागचा पाया जर क्लिअर असेल, मी मागच्या पहिल्या लेक्चरपासून सांगते की जर तुमचा पाया मजबूत असेल तर पुढे उदाहरणं सोडवताना काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. जसं घर बांधताना जर आपला पाया मजबूत असेल तर पुढचा येणारा तो इमारत बांधायची आहे ती आपली कशी भक्कम राहणार. पायात जर तुमचा मजबूत नसेल तर शक्य नाही ना पुढे इमारत उभं राहणं. तसंच आहे ह्यामध्ये तुम्हाला गणित सोडवताना काय आलं, पहिल्यांदा पदावली आली, नंतर तुम्हाला काय आलं, बेरीज वजाबाकीचे नियम माहीत असले पाहिजेत, नंतर कसोट्या माहीत असल्या पाहिजेत. हे सगळं बेसिक गोष्टी आल्या. ह्यात जर तुमच्या क्लिअर नसतील तर तुम्हाला पुढे सूत्र कितीही माहिती असू द्यात उदाहरण सुटणार नाही, त्यामध्ये तुम्ही अडखळून राहाल मध्येच. मग त्यापेक्षा कसं करायचं, जर बेसिक गोष्टी क्लिअर करायच्या पहिल्यांदा, मग पुढे कसं सूत्र माहीत असलं, सूत्रामध्ये व्हॅल्यू ठेवल्या, किमती ठेवल्या तर उत्तर कसं लगेच मिळतं. म्हणजेच आपण ह्या उदाहरणामध्ये काय सांगू शकतो बघा, इथे हे उदाहरण सोडवलं, सूत्र काय वापरलं, पाढा बरोबर सरासरी गुणिले 2 वजा फरक, ह्याला पूर्ण ब्रॅकेट घातलं भागिले फरक. जेव्हा हे पूर्ण ब्रॅकेट जेव्हा तुमचं सोडवून होणार तेव्हा याकडे जायचं, त्याच्या आधी ह्याला बघायचं नाही. फक्त ते किंमत जशाच तशी खाली लिहून घ्यायची आणि अगदी शेवटच्या स्टेपला ती वापरायची. बघा पाढा बरोबर सरासरी सूत्र काय आहे, पाढा एखाद्या संख्येच्या पाढ्यातील किती संख्यांची सरासरी येईल असं तुम्हाला विचारलं जाईल, तेव्हा काय करायचं, पाढा बरोबर 2 गुणिले सरासरी वजा फरक पूर्ण ब्रॅकेट भागिले फरक असं करायचं आणि आपल्याला उत्तर किती मिळणार इथे 15. आता बघा अजून एका वेगळ्या प्रकारचं उदाहरण कसं सोडवायचं ते. आजच्या सरासरी टॉपिकमध्ये आपण काय बघितलं, एकूण संख्यांची सरासरी कशी काढायची किंवा काही उदाहरणे कशी सोडवायची ती बघूया. त्याच्या पुढचंच अजून एक उदाहरण आहे बघा, 8च्या पट्टीतील काय येणार, पहिल्या 15 संख्यांची आठच्या पट्टीतील पहिल्या 15 संख्यांची सरासरी किती. बघा इथे तुम्हाला काय प्रश्न विचारला आहे, 8च्या पट्टीतील पहिल्या 15 संख्यांची सरासरी किती. पट्टीतील म्हणजे काय, पाढ्यातील. 8च्या पाढ्यातील पहिल्या 15 संख्यांची सरासरी काढायची आहे. म्हणजे काय करायचं, 8 ते 10 पर्यंत किती झाले, 10, म्हणजे 8 गुणिले 10 वेळा आपल्याला मिळालं. तसेच अजून पुढे 5 वेळा करायचे म्हणजे किती वेळा मिळणार, 15 वेळा मिळणार. मग काय करायचं बघा, आपण मगाशी काय बघितलं, फरक म्हणजे काय, 8च्या पाढ्यातील पट्टीतील संख्या म्हणजे 8, 16, 24 म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये किती झाला, 8चा फरक आला इथे. म्हणजे 8च्या पट्टीतील पहिल्या 15 संख्यांची सरासरी काढायची आहे. पट्टीतील संख्या म्हणजे काय, 2 संख्यांमध्ये येणारा फरक हा किती असणार, सारखाच असणार. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये किती आलं आपल्याला, 8 आलं. म्हणून काय करणार इथे लिहिणार आपण, फरक बरोबर किती आला माझ्या इथे 8 आणि पहिल्या 15 संख्यांची सरासरी किती विचारलं आहे. म्हणून काय करायचं इथे, पहिल्या 15 संख्या म्हणजेच किती, एकूण संख्या बरोबर किती आलं माझं इथे 15. तर सरासरी किती येईल असं विचारलं. मग त्यासाठी आपण सूत्र काय वापरायचं बघा, सरासरी बरोबर सूत्र काय येणार माझं, फरक गुणिले एकूण संख्या, फरक गुणिले एकूण संख्या अधिक फरक. मगाच्या सूत्रामध्ये आपण काय वापरलेलं, फरक बरोबर सरासरी गुणिले 2 वजा फरक भागिले फरक. पण इथे आपल्याला काय शोधायचं आहे, सरासरी शोधायची आहे. मग त्यासाठी सूत्र काय येणार माझं, सरासरी बरोबर फरक गुणिले एकूण संख्या अधिक फरक
भागिले 2. सरासरी उदाहरणामध्ये धड्यामध्ये तुम्हाला ही सूत्र काही लक्षात ठेवलीच पाहिजेत, त्याशिवाय तुम्हाला गणित सोडवता येणार नाही. गणित सोडवताना खूप गोंधळ होईल तुमचा, कारण ह्या युनिटमध्ये खूप 4-5 प्रकारची तरी सूत्र आहेत आणि ती अशी फिरून प्रत्येक उदाहरण सोडवण्यासाठी वापरलेली आहेत. त्यामुळे तुमची मांडणी त्या सूत्राची प्रश्नाप्रमाणे कशी येईल ते लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला आणि उदाहरणं सोडवावी लागतील. तर इथे बघा दिलेल्या गोष्टी पहिल्यांदा लिहून घ्यायच्या. फरक म्हणजे काय? 8च्या पट्टीतील पहिल्या 15 संख्यांची सरासरी किती येईल शोधायचं आहे. 8च्या पट्टीतील म्हणजे 8च्या पाड्यातील 15 संख्या आपण पहिल्या सुरुवातीच्या घेतल्या तर 15 संख्यांमध्ये 2 संख्यांमधला फरक हा किती येणार? नेहमी 8चाच येणार. त्यामुळे इथे काय करायचं? फरक गुणिले एकूण संख्या किती आहेत माझ्या? 15 अधिक काय करायचं? फरक भागिले 2. आता इथे बघा गुणाकार आणि बेरीज झाली. पदावलीच्या नियमाप्रमाणे पहिल्यांदा गुणाकार करून घ्यायचा. तर म्हणजे 15 अधिक 15 गुणिले 8 120 अधिक 8 भागिले 2. म्हणजे इथे काय मिळालं माझं? 128 भागिले 2 बरोबर. मग इथे काय येणार माझं? 128 भागिले 2 बरोबर 64. 128 भागिले 2 बरोबर 64. मी काही इथे गेले नाही, फक्त सूत्रामध्ये किमती ठेवत गेले आणि उत्तर किती मिळालं? 64. म्हणजेच इथे मी काय म्हणू शकते? 8च्या पट्टीतील पहिल्या 15 संख्यांची सरासरी किती येणार? 64 येणार. अशा प्रकारे आपण आता हे उदाहरण सोडवलं. 8च्या पट्टीतील पहिल्या 15 संख्यांची सरासरी किती? त्यासाठी आपण काय केलं? फरक म्हणजे काय? दिलेली संख्या असते सुरुवातीला तोच त्या संख्येचा फरक. पट्टीतील संख्या म्हणजे किती येणार? 15 संख्या दिलेल्या आहेत. पट्टीतील पहिल्या 15 संख्यांची म्हणजे एकूण संख्या किती झाल्या? 15. एकूण संख्या लिहून घेतल्या. आपल्याला काय इथे 2च गोष्टी लागतात, फरक आणि एकूण संख्या. सूत्रामध्ये काय केलं? सरासरी काढायची आहे. आपल्याला काय शोधायची आहे? सरासरी बरोबर फरक गुणिले एकूण संख्या अधिक फरक छेद 2. हे आपलं सूत्र. फरक म्हणजे काय? 8 गुणिले एकूण संख्या किती दिलेल्या आहेत? 15 अधिक 8 छेद 2. सूत्रामध्ये जर किमती ठेवल्या तर उत्तर आपल्याला मिळतं. म्हणजेच काय? आलेलं उत्तर हे काय होतं? आपली सरासरी होतं. अशा प्रकारे उदाहरण सोडवू शकता. आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण 2 ते 3 सूत्र बघितलेली आहेत. ती तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि सराव करा. भरपूर जेव्हा उदाहरणं तुम्ही सोडवाल तेव्हा तुम्हाला ती नेहमी लक्षात राहतील. पुढचं उदाहरण बघा. 12च्या पट्टीतील पहिल्या 20 संख्यांची सरासरी काढा. 12च्या पट्टीतील पहिल्या 20 संख्यांची सरासरी काढा. आताच आपण उदाहरण बघितलं तसं आपल्याला इथे काय काढायची आहे? सरासरी काढायची आहे. म्हणून लिहून घ्या सूत्र. सरासरी बरोबर काय येणार? फरक गुणिले एकूण संख्या. फरक गुणिले काय येणार इथे तुमच्या? एकूण संख्या अधिक फरक छेद 2. हे तुमचं काय झालं? सूत्र झालं. मग आता संख्या ठेवून घ्या. फरक 12च्या पट्टीतील पहिल्या 20 संख्यांची बेरीज. प्रत्येक 12 24 36 असं करत गेला तर प्रत्येक संख्यामध्ये तुमचा फरक कितीचा मिळतो? 12चा मिळतो. म्हणून मी इथे लिहिले 12 गुणिले माझ्या इथे एकूण संख्या किती आहेत? पहिल्या 20 संख्यांची आपल्याला सरासरी काढायची आहे. एकूण संख्या म्हणजे किती झाल्या माझ्या? ह्या 20 संख्या झाल्या. त्यामुळे 20 अधिक फरक किती आहे माझा इथे? 12 भागिले किती येणार? मी इथे 2 देणार. बघा 12 कशाला लिहिले मी? फरक 12 2 संख्यांमधला. दोन्हीकडे बघा आहे फरक. एकूण संख्या किती आहेत? 20 भागिले 2. मग आता इथे मी सूत्रामध्ये काय करणार? 12 गुणिले 2 24 म्हणजे 240. हा 20चा शून्य इथे आणला. अधिक 12 छेद 2 बरोबर. इथे मला किती मिळतात? 240 अधिक 12 252 भागिले 2. बघा इथे 40 आणि 10 50 आणि 2 252 म्हणजे इथे किती? 26 दुने 52 म्हणजे 126 उत्तर मिळणार मला. म्हणजेच काय झालं इथे? 12च्या पट्टीतील पहिल्या 20 संख्यांची सरासरी हे 126 हे काय मला मिळालं? उत्तर मिळालं. मग आपल्याला काय शोधायचं होतं? सरासरी शोधायची होती. म्हणजेच काय मी म्हणू शकते आता इथे? 12च्या पट्टीतील पहिल्या 20 संख्यांची सरासरी किती आहे? 126 आहे. आपल्याला सरासरी काढायला सांगितलं म्हणून काय आपण सूत्र वापरायचं? सरासरी बरोबर फरक गुणिले एकूण संख्या अधिक फरक छेद 2. मगाच्या आपण सूत्रामध्ये काय वापरलेलं? फरक बरोबर काय वापरलेलं? सरासरी गुणिले 2
वजा फरक भागिले फरक. तिथे आपण काय छेदामध्ये काय लिहिलं नव्हतं, पण अशा उदाहरणामध्ये जेव्हा सरासरी काढायला सांगतात तेव्हा आपण काय करायचं, सरासरी बरोबर फरक गुणिले एकूण संख्या अधिक फरक छेद 2. ही दोन वेगवेगळी सूत्र आहेत, ती लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला उदाहरण सोडवताना बरं पडेल. हे सूत्र कधी वापरायचं, जेव्हा तुम्हाला एखादी संख्या दिलेली असेल आणि ती पहिल्या 20 संख्यांची पहिल्या वगैरे असा प्रथम किंवा पहिले हा शब्द जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला हे सूत्र वापरावं लागेल. तर सूत्र काय आहे, सरासरी बरोबर फरक. फरक म्हणजे काय, जी तुमची दिलेली संख्या असते पहिली तिला काय म्हणायचं, फरक. तोच सगळीकडे त्या संख्येमध्ये सारखा येतो, त्यामुळे आपण वेगळं ते सोडवण्याची गरज नाही. फरक म्हणजे काय, दिलेली तुमची पहिली संख्या. एकूण संख्या म्हणजे काय, किती संख्यांची आपल्याला सरासरी शोधायची आहे त्या म्हणजे एकूण संख्या. आणि फरक म्हणजे काय, इथे अधिक फरक छेद 2 हे काय आहे, सूत्र आहे त्यांचं. जशा किमती उदाहरणामध्ये दिलेल्या आहेत तशा जर तुम्ही सूत्रामध्ये त्या ठेवल्यात तर उत्तर काढण्यासाठी काहीच कठीण नाही आहे, सहजपणे तुम्ही सोडवू शकता. पण स्पर्धा परीक्षांच्या वेळी काय होतं, आता आपण जातो आहे एकेका विषय धड्यानुसार आपण अभ्यास करतो, त्यामुळे त्या धड्यांपुरतीच मर्यादित सूत्र आपल्या लक्षात राहतात. स्पर्धा परीक्षांच्या वेळी तुम्हाला गणित हा एखादा विषय घेतला तुम्ही तर गणितामध्ये काय असणार, नैसर्गिक संख्यापासून पुढे तुमच्या असे भरपूर जेवढे धडे होतील म्हणजे शेकडावारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सगळ्या प्रकारची उदाहरणे तुम्हाला त्यामध्ये सोडवायची आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं सूत्र लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे ठेवावं लागणार, तरच तुम्हाला सगळ्या प्रकारची उदाहरणे सोडवता येणार. मग प्रत्येकाचं सूत्र लक्षात ठेवायचं, त्यावेळी त्या उदाहरणाच्या वेळी ते आठवावं लागेल. यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे सराव आणि सराव. याशिवाय काहीही सोपं नाही आहे. कुठली गोष्ट अवघड वाटत असेल तर ती जास्त वेळा सोडवून बघितली तर ती आपल्याला सगळ्यांपेक्षा सोपी वाटते. हा गणिताचा नियमच आहे. एखादं गणित समजा जर तुम्हाला सोडवताना जास्त कठीण वाटत असेल तर ते गणित 10 वेळा सोडवा, 15 वेळा सोडवा, कधीच विसरणार नाही तुम्ही ते गणित. म्हणजेच काय, ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते ती गोष्ट जर पहिल्यांदा आपण करून बघितली तर काहीच कठीण राहणार नाही आहे. सोपं वाटतं ते कराच, पण ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते आणि त्यामुळे तुमचे मार्क्स कट होणार परीक्षेमध्ये असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते पहिल्यांदा करायला घ्या. म्हणजे तुमची एकदा मनातील भीती गेली की गणितात कठीण असं काय राहिलंच नाही आहे. फक्त सूत्र लक्षात ठेवलीत आणि योग्य रीतीने मांडणी केलीत की सगळं तुमच्याच हातात आहे. अगदी तुम्ही सहज प्रकारे ती उदाहरणे सोडवू शकता. फक्त या सरासरीमध्ये काय होतं, आजच्या युनिटमध्ये सूत्र तुम्हाला भरपूर आहेत आणि जसे उदाहरणं येतात त्या उदाहरणानुसार तुम्हाला त्याची मांडणी करावी लागते. मग ती मांडणी करताना काही वेळा गोंधळ होतो, कुठलं सूत्र कुठे वापरायचं लक्ष देत नाही. मग काय करायचं, उदाहरणामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या पहिल्यांदा बघायच्या आणि आपल्याला काय शोधायला सांगितलं आहे, सरासरी शोधायला सांगितली आहे का, किंवा कुठली मोठी संख्या आहे, कुठली लहान संख्या आहे, जे काही शोधायला सांगितलं असेल ते आपण डोक्यामध्ये ठेवायचं आणि नंतर त्याचं सूत्र कुठलं येईल याचा विचार करायचा आणि आपण उदाहरणामध्ये दिलेल्या किमती घालून उदाहरण योग्य प्रकारे सोडवू शकतो. तर यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे की प्रॅक्टिस करायची आहे. अशा प्रकारचे उदाहरणे तुम्ही हल्ली नेटवर गुगलवर सगळ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. यूट्यूबचे व्हिडिओ बघा, वेगवेगळी पुस्तकं वाचा, त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या भरपूर उदाहरणे सोडवलेली मिळतील, काही प्रश्नसंच मिळतील, ते सोडवा. त्यामुळे यांची तुमची सरासरी ह्या धड्याची प्रॅक्टिस होईल, त्यामुळे तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही. तर आता पुढचं एक उदाहरण बघूया. पहिल्या 15 विषम संख्येची सरासरी किती. पहिल्या 15 विषम संख्येची सरासरी किती. इथे तुमचा प्रश्न काय विचारला बघा, पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी किती. तर विषम संख्यांची जेव्हा सरासरी तुम्हाला विचारली जाते तेव्हा काय करायचं, जेवढ्या संख्यांची सरासरी विचारली जाते तीच संख्या म्हणजे त्या संख्येची सरासरी असते. तर बघा पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी किती, तर किती येणार, 15 येणार. सरासरी काढताना काय करायचं, जेवढ्या तुम्हाला विषम संख्येची सरासरी काढायला दिली जाते त्याच म्हणजे काय तुमची सरासरी. सरासरी बरोबर काय, विषम संख्येची एकूण विषम संख्या म्हणजे काय त्यांची सरासरी. असंच उदाहरणामध्ये तुम्हाला दिलं असेल की पहिल्या 50 विषम संख्येची सरासरी किती. तर काय येणार, विषम संख्या जेव्हा तुम्हाला दिलेल्या असतील आणि किती संख्या, तर पहिल्या 50 विषम संख्येची तुम्हाला सरासरी काढा असं म्हटलं जातं, तेव्हा आपण काय म्हणणार, ते किती आहे, त्यांची सरासरी 50च आहे असं म्हणणार. विषम संख्येची सरासरी ही दिलेल्या संख्ये एवढीच असते, हा त्याचा नियम आहे.
म्हणजे बघा पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी किती येणार? 15 येणार. पहिल्या 50 विषम संख्यांची सरासरी किती येणार? 50च येणार. पहिल्या 200 विषम संख्यांची सरासरी किती येणार? 200च येणार. जेवढ्या विषम संख्यांची तुम्हाला सरासरी विचारली जाते म्हणजेच काय, एकूण विषम संख्या बरोबर काय त्यांची सरासरी. तर तुम्हाला आता विचारलं जाईल की आता आपण बघितलं की विषम संख्यांची सरासरी कशी काढायची. आता बघूया समसंख्येची सरासरी कशी काढायची. तर बघा पहिल्या 15 सम संख्येची सरासरी काढा. आता बघा इथे आपल्याला काय विचारलं आहे, समसंख्येची सरासरी काढा असं विचारलेलं आहे. मग समसंख्येची सरासरी काढताना काय आपल्याला सूत्र आहे, तर बघा सरासरी बरोबर काय येणार आपल्याला, एकूण समसंख्या अधिक 1. म्हणजेच काय करायचं बघा, 15 समसंख्यांची सरासरी काढा असं दिलं तर काय करायचं, 15 अधिक 1 मिळवायचा, बरोबर किती येणार, 16. म्हणजे काय करायचं, जेवढं तुम्हाला समसंख्या काढायला दिलेले असतील, प्रश्न असा असेल की पहिल्या 20 संख्यांची सरासरी काढा, 20 समसंख्यांची सरासरी काढा, पहिल्या 20 समसंख्यांची सरासरी काढा असा जेव्हा प्रश्न असेल तेव्हा काय करायचं, 20 मध्ये 1 मिळवायचा, उत्तर तुमचं येणार 21. तसंच विचारलं झालं की पहिल्या 20 विषम संख्यांची सरासरी काढा, तेव्हा तुम्ही काय करणार, जेवढ्या संख्यांची सरासरी काढायची आहे तेच त्याचं उत्तर. म्हणजे काय, 20 संख्यांची पहिल्या 20 विषम संख्यांची सरासरी काढा असं दिलं तर उत्तर 20च येणार. पहिल्या 20 समसंख्यांची सरासरी काढा असं दिलं तर 20 मध्ये 1 मिळवायचा, उत्तर किती येणार, 21. पहिल्या तुम्हाला दिलं 50 समसंख्यांची सरासरी काढा तर उत्तर किती येणार, 51. पण तुम्हाला दिलं पहिल्या 50 विषम संख्यांची सरासरी काढा, ते उत्तर काय येणार तुमचं 50. तर अशा प्रकारे काय बघितलं आपण, सरासरी कशी काढायची ते बघितलं. आता अजून एक उदाहरण बघूया. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी, 5 क्रमवार समसंख्यांची 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 42 आहे. तर त्या संख्या कोणत्या, तर त्या संख्या कोणत्या असा जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल बघा, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी, 5 क्रमवार संख्या दिल्या आणि त्या सगळ्या संख्या काय आहेत, समसंख्या आहेत आणि त्याची सरासरी किती दिली आहे आपल्याला, इथे 42 दिलेली आहे. तर त्या संख्या कुठल्या ते आपल्याला शोधायचं आहे. तर बघा क्रमवार संख्येची आकडेवारी उदाहरणामध्ये दिलेल्या 5 प्रमाणे विषम असेल, म्हणजे क्रमवार संख्यांची आकडेवारी उदाहरणामध्ये दिलेल्या 5 प्रमाणे विषम असेल तर त्या संख्यांमधील मधली संख्या ही त्याची सरासरी असते. म्हणजे बघा इथे आपल्याला इथे नंबर काय दिला आहे, 5 क्रमवार संख्या दिलेल्या आहेत आणि त्या काय आहेत, सम आहेत आणि आपल्याला त्याची काय करायची आहे, सरासरी शोधायची आहे. सरासरी किती दिलेली आहे, 42 दिलेली आहे. मग काय करायचं, इथे जेव्हा विषम संख्या असेल आणि इथे तुम्हाला समसंख्यांची जेव्हा सरासरी शोधायची असेल तेव्हा काय करायचं, ही जी तुमची सरासरी दिलेली असते त्याचं काय करायचं, मधली संख्या 42 ठेवायची, त्याच्या पुढे 2 म्हणजे मधली संख्या जी दिलेली असेल ती तुमची सरासरी असते. म्हणजेच काय करायचं, ह्याच्या पुढे 2 संख्या लिहायच्या आणि मागे 2 संख्या लिहायच्या, पण कुठल्या, सम. इथे आपल्याला काय दिलं आहे, सम, म्हणून इथे काय करायची, 42 ही मध्ये संख्या लिहून घ्यायची. 5 क्रमवार म्हणजे आपल्या एकूण संख्या किती झाल्या पाहिजेत, 5 झाल्या पाहिजेत. इथे 42 बरोबर, 42च्या पुढच्या समसंख्या कुठल्या बघा, 2. 42च्या पुढच्या 2 समसंख्या 44 आणि 46. 42च्या मागच्या 2 समसंख्या कुठल्या, 40 आणि इथे काय येणार 38. ह्या काय झाल्या. आता बघा तुम्हाला उत्तर मिळालं, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती आहे, 42 आहे. तर त्या संख्या कोणत्या. आता बघा इथे जर तुम्हाला विषम संख्या असेल, ही संख्या काय तुमची विषम संख्या
आणि इथे आपल्याला काय शोधायला सांगितलं आहे, समसंख्यांची सरासरी 42 आहे असं दिलेलं आहे. पहिली संख्या जर विषम संख्या असेल आणि नंतरच्या जर सगळ्या समसंख्या असतील, तुम्हाला सरासरी शोधायची असेल तर काय करायचं, विषम संख्ये दिलेल्या क्रमवार संख्येतील पहिली संख्या विषम असेल आणि तुम्हाला समसंख्यांची जर सरासरी शोधायची असेल तर जी सरासरी असते ती काय असते, त्या संख्येची मधली संख्या असते. आपल्याला 5 क्रमवार संख्या मिळायला पाहिजेत आणि उत्तर काय आहे, सरासरी त्यांची 42 आहे. मग 42 ही मधली संख्या त्याची मधोमध लिहून घ्यायची आणि काय करायचं, 42च्या पुढच्या 2 समसंख्या लिहायच्या आणि 42च्या मागच्या 2 समसंख्या लिहायच्या. अशा प्रकारे आपण ही उदाहरणे सोडवू शकतो. तसंच तुम्हाला इथे विचारलं, इथे तुम्हाला दिली असेल काय, विषम संख्या दिलेली असेल किंवा इथं तुम्हाला दिली असेल समसंख्या, इथे दिली असेल 4 आणि इकडे तुम्हाला शोधायला सांगितलं की विषम संख्यांची सरासरी काढा. तर काय करायचं, विषम संख्यांची सरासरी काय करायची, मधोमधच ती संख्या असते, या संख्येच्या पुढच्या 2 संख्या लिहायच्या विषम संख्या, या 2 संख्येच्या मागच्या 2 विषम संख्या लिहायच्या, म्हणजे तुम्ही ती सरासरी काढू शकता. तर आजच्या उदाहरणांमध्ये आपण बरेचपैकी सूत्र बघितलेली आहेत. ते सूत्रांचा तुम्ही अभ्यास करा, उदाहरणे भरपूर सोडवून बघा, ज्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस होईल. काही शंका असेल तर आपल्या ग्रुपवर विचारू शकता. धन्यवाद.